शेतकरी मित्रांनो, SOP म्हणजेच सल्फेट ऑफ पोटॅश. रोपं जमिनीतील पोटॅशियम भराभरा शोषून घेतात. रोपांमध्ये गेल्यावर पोटॅशियम फिरू लागतं. ते जुन्या पेशींकडून नव्या पेशींकडे सहज जातं. म्हणूनच पोटॅशियमचा अभाव हा पहिल्यांदा जुन्या पानांवर दिसून येतो. पीक उत्पादन आणि दर्जा वाढवण्यासाठी, त्याचबरोबर रोपं वाढत असताना त्यांचं रक्षण करणं, अशा अनेक प्रकारे पोटॅशियमचं काम असतं. शेतकरी मित्रांनो, मानव आणि जनावरांच्या पोषणात पोटॅशियम खूप आवश्यक आहे. रोपं आणि जनावरांच्या पोटॅशियम गरजांवर लक्ष ठेवणं महत्त्वाचं आहे. म्हणजेच रोपांना निरोगी आणि जोमदार वाढीसाठी पुरेसं पोटॅशियम मिळू शकेल. शेतकरी मित्रांनो, पिकांच्या पोटॅशियम विषयक गरजा भागवण्यासाठी पोटॅशियम क्लोराईड म्हणजेच MOP, त्याचबरोबर पोटॅशियम सल्फेट म्हणजेच SOP ही दोन मुख्य खतं आपल्याला बाजारामध्ये आढळतात. जगातील शेती कामात वापरल्यामुळं MOP ऐवजी ते वापरणे आणि महाग असलं तरी वापरणे न्यायोचित ठरतं. MOP मध्ये सहसा 60% पोटॅशियम असतो, तर SOP मध्ये 50% पोटॅशियम असतो. परंतु SOP मध्ये पोटॅशियम बरोबरच 18% सल्फर सुद्धा असतो. शेतकरी मित्रांनो, जरी दोन्ही खतं त्यांच्या पोटॅशियम अंशासाठी मुख्यतः उपयोगी असली तरी प्रत्येकाचं विशिष्ट गुणधर्म असल्यामुळं विशिष्ट जमीन, त्याचबरोबर पिकासाठी आदर्श निवड करता येते. योग्य खताची निवड करणं हे पिकाला योग्य प्रमाणात पोटॅशियम देणे इतकंच महत्त्वाचं असतं. शेतकरी मित्रांनो, नत्र, पोटॅशियम आणि फॉस्फरस ही रोपांची मुख्य पोषक तत्व असतात. रोपांना या सर्व पोषक तत्वांची विभिन्न प्रमाणात गरज असते. पिकं जमिनीतून ही पोषक तत्व सतत काढून घेत असतात. त्यामुळं ती परत भरणं आवश्यक असतं. असं न झाल्यास जमिनीतील पोषक तत्व नष्ट होतात. पीक हळूहळू कमी येऊ लागतं. शेतकरी मित्रांनो, MOP वापरण्यापेक्षा SOP वापरणं आपल्याला जास्त फायदेशीर आहे. कारण SOP ला पाणी सुटत नाही, ओलसर हवेतही साठवता येतं. हा त्याचा उत्कृष्ट नैसर्गिक गुणधर्म आहेच. खत मिश्रणातील घटक म्हणून त्याची काहीही समस्या नसते. रवेदार पूड, दाणेदार मिश्रण अशा दोन्ही स्वरूपात ते उपलब्ध असतं. त्याचबरोबर पोटॅश बरोबरच सल्फर सुद्धा आपल्याला SOP मधून मिळत असतो. साधारणपणे सर्व पिकं जमिनीतून पोटॅशियम इतकंच सल्फर सुद्धा काढून घेत असतात. त्यामुळं खतातील सल्फर घटकाकडे लक्ष पुरवणं म्हणजे संतुलित पोषक तत्व वापरण्यासारखंच होईल. अधिक माहितीसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.